नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती ज्यामध्ये तुम्ही जॉईन होणार आहात सिलेक्शन झाल्याच्या नंतर, तिथे जॉईन झाल्याच्या नंतर तिथल्या कामाचा भार तुम्ही सहन करू शकता का? वर्क प्रेशर तुमचं लोड किती असणार आहे, नेमकं काम काय असणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जॉईन होण्याच्या अगोदरच माहित असायला पाहिजेत. पगार त्याच्यामध्ये चांगले आहे, तुमचं बेसिक करिअर तिथे सेट होऊ शकतं. परंतु काही विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्स असे आहेत तर त्यांनी जॉईनिंग केलं परंतु नंतर वर्क प्रेशर असेल किंवा त्यांच्या बाकीच्या दुसऱ्या गोष्टी असतील ते त्यांनाच माहिती, परंतु काही विद्यार्थ्यांनी वर्क प्रेशर जास्त असल्यामुळे सुद्धा काम सोडलेलं आहे. मग खरंच इतकं वर्क प्रेशर जास्त असतं का? ते तुमच्याकडून हँडल होऊ शकतं का? बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. बीपीएम, एबीपीएम आणि डाक सेवक या तिन्ही पदाचं नेमकं कामकाज काय असणार आहे आणि वर्क प्रेशर तुम्हाला याच्यावर किती असणार आहे, तुम्ही हँडल करू शकता का, ह्या गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, फर्स्ट मेरिट लिस्ट लागली, सेकंड लगेच येईल तो एक मार्चच्या एंडिंग पर्यंत. त्यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्या. जॉईन झाल्याच्या नंतर कामाचा प्रस्ताव कसा असेल लक्षात घ्या. बीपीएम पदासाठी ब्रँच पोस्ट मास्टर, बीपीएम म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, त्याच्यामध्ये काम काय असणार आणि बीपीएम, एबीपीएम आणि डाक सेवक या तिघांपैकी सगळ्यात जास्त वर्क प्रेशर कोणाला असणार, जबाबदाऱ्या जास्त कोणाला असणार. बीपीएम म्हणजे त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं आणि जिम्मेदारीचं काम म्हटलं तर पैशांचा व्यवहार तुम्हाला तिथे करावा लागतो मित्रांनो. ठीक आहे, इथे पैशाच्या व्यवहारामध्ये काही गडबड होता कामा नाही. तिथे तुम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून तुम्ही असणार. जर काही गडबड झाली तर जीडीएस कडून तुम्हाला त्याची चौकशी सुद्धा तुमची होऊ शकते. म्हणून तिथं व्यवस्थित केअरफुली जबाबदारीचं काम आहे पैशाचे व्यवहार करण्यामध्ये. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं मनी ऑर्डर असतं, त्याच्यानंतर सेव्हिंग अकाउंट असतं, आरडीटीडी अकाउंट असतात. आता बऱ्याच वेळास आपण गावाकडे ऐकलेलं असेल की पोस्टामध्ये एक सेव्हिंग अकाउंट काढून घेऊया किंवा पोस्टामध्ये एक आरडी अकाउंट काढून घ्यावा. जवळपासच्या पोस्ट विभागातले कर्मचारी सुद्धा तुम्हाला त्याच्या बाबतीत सजेस्ट करत असतील की त्याचे काय फायदे असतात, काय तोटे असतात आणि सेव्हिंग अकाउंट काढल्याने तुम्हाला भविष्यात पुढे काय फायदा होऊ शकतो, तेच तुमचं काम इथं ऍज अ बीपीएम म्हणून असणार आहे. ठीक आहे, हे दोन महत्वाचे काम. त्याच्यानंतर तिसरं पैसे जमा करणे व काढणे. आता जे काही पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जे सेव्हिंग अकाउंट काढतात, आरडी काढतात किंवा इतर ज्या फॅसिलिटी असतात गव्हर्नमेंटच्या रूल नुसार, त्याच्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी सुद्धा लोक येत असतात आणि पैसे विथड्रॉ करण्यासाठी येत असतात. मग त्या गोष्टीचं ते जे काम आहे ते खूप जबाबदारीचं काम आहे. मग इथे तुम्हाला त्यांना सगळं सहकार्य सपोर्ट करावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं काम आहे सरकारी योजना. आता पोस्ट ऑफिसच्या खूप साऱ्या बक्कळ अशा सरकारी योजना आहेत, त्या सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा तुमच्यावरच असतं ऍज अ बीपीएम म्हणून. ठीक आहे, मग त्या सरकारी योजना कुठल्या असू शकतात, समृद्धी सुकन्या योजना असेल, पोस्ट ऑफिस आरडी सेव्हिंग अकाउंटच्या योजना असतील, पोस्ट ऑफिसचे पार्सल काही पत्रे किंवा काही नोंदी असतील, त्या सुद्धा गोष्टीचा सगळा पत्र व्यवहार तुमच्या अंडरमध्ये होत असतो, तुमच्या निगराणीखाली होतच असतो. म्हणजे जे काही पत्र येत असतात, आता बरेच वेळा अजूनही मॉडिफिकेशन इंडियाचं झालेलं असताना सुद्धा पोस्ट ऑफिस आता आणि भविष्यात कधीच बंद होऊ शकत नाही, कारण त्याचं तेवढं महत्व आहे. जनसामान्य लोकांपर्यंत पोस्ट ऑफिस ग्रामीण भागात अजूनही तेवढ्या जोमाने चालू आहे. अजूनही काही टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला काही पत्रानेच गोष्टी येतात. ठीक आहे, काही टेक्निकल गोष्टी असतात किंवा तुमचे काही पार्सल असतात, त्या पत्राने सुद्धा म्हणजे पोस्ट ऑफिसद्वारे सुद्धा तुम्हाला येत असतात. स्पीड पोस्ट तुम्ही ऐकलेला सगळ्यात प्रसिद्ध शब्द असेल, त्याने सुद्धा येत असतात मित्रांनो. ठीक आहे, आणि हे सगळ्यात कमी खर्चामध्ये होणारं काम पोस्ट ऑफिसद्वारेच आपण करू शकतो. अशा प्रकारे बीपीएम म्हणजे ब्रँच पोस्ट ऑफिस मास्टर ह्या पदासाठी ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होताल तर हा जबाबदारीचे वर्क आणि वर्क तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. म्हणून आता तुम्ही डिसाईड करायचंय की तुम्ही हे काम तुम्हाला झेपणार आहे का, पूर्ण जबाबदारीने तुम्ही काम करू शकाल का मित्रांनो, कारण पुढे चालून इथे प्रॉब्लेम व्हायला नको. सेकंड आहे तुमचं एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. या पदासाठी जवळपास बीपीएम आणि एबीपीएम चे जे काही काम आहे ते जवळपास सारखेच आहेत, पण त्याच्यामध्ये आणखी थोडे ऍडिशनल प्लस मायनस मागे पुढे दुसरे काम असतात, डिफरन्स काम असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पोस्टची शॉर्टिंग करणे, जे काय पोस्ट येत असतात तुमचे पत्र असतील किंवा पार्सल असतील, हा एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर जो असतो कर्मचारी त्याच्याकडे शॉर्टिंग करायला असतं. म्हणजे आपण घरामध्ये जरी
किचन मध्ये गेलो तिथे वेगवेगळ्या ठिकाणी भांडे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी खाण्याचं सामान असतं. सेम तसंच आपण शॉर्टिंग करून आपल्या घरामध्ये जिथल्या वस्तू जिथे ठेवतो त्याचप्रमाणे पोस्टाचं आणि पार्सलचं शॉर्टिंग करणं सगळ्यात जबाबदारीचं काम आहे. याचं पत्र त्याला आणि त्याचं पत्र याला किंवा याचं पार्सल दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला असं होता कामा नाही. जर तशी गडबड झाली तर तुमचं तिथे खूप जास्त तुम्हाला ऑफिस कडून सुनावण्यात जाऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर पैसे जमा करणे आणि पैसे काढण्यास सहकार्य करणे. जे काही ग्राहक असतील पोस्ट ऑफिसचे त्यांना पैसे विथड्रॉ आणि पैसे जमा करण्यासाठी जी मदत लागेल ते सुद्धा तुम्हाला इथे करावी लागेल. आता हे काम जे आहे पोस्ट ऑफिस एबीपीएम आणि बीपीएम ह्या दोन्ही कर्मचाऱ्यांना करावे लागते. परंतु त्याच्यामध्ये बीपीएम हा जो सहकारी आहे कर्मचारी आहे त्याच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते ऍज कम्पेअर टू एबीपीएम, कारण हा एबीपीएम म्हणजे असिस्टन्स असतो त्याचा थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर पार्सल बुकिंग करणे, योजना फॉर्म भरणे, बीपीएम नसल्यास त्याची जबाबदारी घेणे. आता काही वेळा काय होतं, ज्या जीडीएस भरतीमध्ये काही पेड सुट्ट्या असतात किंवा पर्सनल सुट्ट्या, जर बीपीएम पर्सनल सुट्टीवर गेला तर त्याची जबाबदारी नेमकं कोण सांभाळणार? मग त्याची बीपीएम वाल्याची जबाबदारी पूर्णपणे एबीपीएम या कर्मचाऱ्यावर येऊन ठेपते मित्रांनो, आणि त्याला ती जबाबदारी असते ती पूर्णपणे स्वीकारच करावं लागते, कारण तिथं ऑप्शनच नसतो. मग पार्सल बुकिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये योजनेचे जे काही शासकीय फॉर्म असतील ते भरण्यास मदत करावी लागते, आणि हा जर नसेल तर त्याच्या अगेन्स्ट त्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एबीपीएम ला सहकार्य करावं लागतं. हे झालं बीपीएम एबीपीएमचं कामकाज. आता सगळ्यात महत्वाचं तिसरं, डाक सेवक, ग्रामीण डाक सेवक याचं काय कामकाज असणार आहे? नेमकं ह्या दोघांपेक्षा हार्ड आहे का रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे? तर लक्षात घ्या, पत्र व पार्सल वाटप. आता ह्या दोघांनी ऑफिस मधून बसून काम केलेलं असतं मित्रांनो, थोडं साईड व्हिजिटवर पण यांना जावं लागतं. आता डाक सेवक त्याचं ऍक्च्युअल फील्ड मध्ये काम असणार आहे, जसं की तुमचे पत्र वाटप करणे, पोस्ट ऑफिस मध्ये जे काही पत्र येत असतात ते त्या रिलेटेड ऍड्रेस पर्यंत पोहोचवणे. म्हणजे पोस्ट ऑफिस भरती म्हटलं की अजूनही बऱ्याच जणांच्या सायकल घेऊन एक बॅग घेऊन त्याच्यावर पोस्टमॅन चाललेला असतो पत्र वाटप. थोडक्यामध्ये तेच डाक सेवकाचं काम असणार आहे, इथे पोस्टमॅनचं काम असणार आहे, जे की सगळ्यांच्या माइंड मध्ये असतं. पत्र वाटणारा म्हणजे पोस्टमॅन थोडक्यामध्ये. त्याच्यात सुद्धा खूप व्हरायटीच्या पोस्ट आहेत, लक्षात घ्या. स्पीड पोस्ट रजिस्टर्ड पोस्टने देणे. समटाइम्स काय होतं, ग्राहक काय असतात स्पीड पोस्टने पत्र व्यवहार करत असतात किंवा स्पीड पोस्टने काही पार्सलच्या गोष्टी पाठवत असतात, म्हणजे ते कमी वेळात कस्टमर पर्यंत पोहोचण्याचं काम इथे केलं जात असतं, आणि ते काम आपला डाक सेवक खूप चांगल्या पद्धतीने पार करत असतो. तुम्हाला काही वेळा मागील जर आपण एक 50-100 वर्षाखाली मागे गेलात तर तुम्हाला तिथे लक्षात येईल मित्रांनो, आपला इतिहास असा आहे, ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या त्या पत्र व्यवहाराने होत्या. म्हणून हजारो वर्षाचा इतिहास आहे पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाला किंवा पोस्ट ऑफिसचा जो काही पद आहे त्यासाठी. ठीक आहे. म्हणून स्पीड पोस्टने पाठवणे, रजिस्टर पोस्टने देणे ह्या गोष्टी डाक सेवकाच्या असतात. मनी ऑर्डर देणे, कोणाची मनी ऑर्डर असेल ते देणे. पोस्ट ऑफिसची सेवा करणे, ग्रामीण भागात पोहोचवणे थोडक्यामध्ये पोस्टमॅनचं काम असतं. म्हणजे पोस्ट ऑफिसच्या ज्या काही फॅसिलिटी आहेत, ज्या काही स्कीम्स आहेत त्या साइड बाय साइड त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डाक सेवक करत असतो मित्रांनो. मग आता तुम्ही म्हणाल बीपीएम चांगला, एबीपीएम चांगला की डाक सेवकचं काम चांगलं? तर लक्षात घ्या, डाक सेवकाचं काम ऍक्च्युअल फील्ड मध्ये असणार आहे, आणि बीपीएम आणि एबीपीएमचं काम थोडस ऑफिस टाइप प्लस साइट व्हिजिट सुद्धा त्यांना सुद्धा असणार आहे, लक्षात घ्या. एकंदरीत पाहिले तर तिन्ही लोकांचे, तिन्ही जे काही कर्मचारी तुम्ही जॉईन म्हणून होणार आहात त्यांचे सर्वांचे कामे चांगले आहेत. परंतु आता इथे हाय रिस्क असणारं काम कुठलं असणार आहे? हे मनी ऑर्डरचं. जर मनी ऑर्डर करताना किंवा पैसेचे जे व्यवहार असतील जो कोणी करेल, जर त्याच्यामध्ये गडबड झाली तर इन्क्वायरी, डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा तिथे बसू शकते. म्हणून खूप जोखमीचं काम आहे. प्लस तुम्हाला इथे नवीन शिकण्यासारखं सुद्धा आहे, जेणेकरून तुम्ही जनसामान्य लोकांचा जे काय आहे सगळे पैशाचे व्यवहार तुमच्याकडे असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या असतील, त्याच्यामधूनच तुमचं पर्सनल लाईफ मधलं फायनान्शियल जे मॅनेजमेंट असतं त्या सुद्धा तुम्हाला इथे खूप मोठं लर्निंग पॉइंट म्हणून तुम्हाला इथे पाहता येईल मित्रांनो. ठीक आहे. मग आता मला शेवटीला फक्त एकच गोष्ट सांगायचंय,
तुम्ही कुठल्या पोस्ट साठी जॉईन होऊ इच्छित आहात मित्रांनो? एबीपीएम, बीपीएम की डाक सेवक, तुमची चॉईस असणारी फील्ड कुठली आहे या 3 पैकी कमेंट करायचं. आणि दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची डॉक्युमेंट प्रोसेसची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा काही तुम्हाला क्लॅरिफिकेशन पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा, त्याचं उत्तर 100% देईल मित्रांनो. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी आता तिघांचे काम आहे, जोखमीचे चांगले काम आहे, पगार सुद्धा चांगले आहे. मग नेमकं पगारामध्ये फरक कुठला, किती तारखेला पगार होणार, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहित असणार. जे काही जीडीएस ऑफिसचे रूल्स आणि रेग्युलेशन असतात ते सर्व साधारणपणे तंतोतंत फॉलो केले जात असतात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर 1 तारखेला पेमेंट होणार असेल तर 1 लाच होणार, जर तुम्हाला 7 तारखेला पेमेंट होणार असेल तर 7 लाच होणार. प्रायव्हेट सेक्टरसाठी इथे कुठलेही रूल्स लागू होत नाहीत, तर सॅलरीमध्ये कुठल्याच प्रकारचं कमी जास्तपणा केला जात नाही. जे तुमची सॅलरी असणार आहे तीच सॅलरी तुम्हाला डिपॉझिट होणार आहे तुमच्या बँक अकाउंट वरती. म्हणून ही जरी तुम्हाला पोस्ट ऑफिसची हलकी नोकरी वाटत जरी असली तरी तुमचं एक स्टार्टिंग करिअर पॉइंट करण्यासाठी नक्कीच खूप मोठं योगदान आहे. म्हणून ह्या भरतीला तुम्ही नक्की जॉईन व्हायला पाहिजे. आणि कुठे अडचण आली असेल तर नक्कीच तुम्ही कळवायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर आपलं सोल्युशन काढता येईल मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या सर्व कामकाजाची माहिती असेल. शेवटचं हेच काम असतात, याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच काम नसतात, लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, राम राम आणि धन्यवाद.